अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे। खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातल्या राजकीय संघर्षामुळे चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवक 2 गटात विभागले गेले होते। मात्र दीर्घकाळ चाललेल्या या वादाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा सुखांत झाला आहे। चंद्रपूर मनपा निवडणूक होताच काँग्रेस पक्षात नगरसेवकांची पळवापळवी, परस्पर आरोप प्रत्यारोप आणि सत्ता संघर्ष अशा अनेक घडामोडी घडल्या। अखेर हा विषय थेट दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचला। स्थितीचं गांभीर्य लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करत दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला। तसंच मनपातील पदवाटपावरही तोडगा काढला। ठरलेल्या सूत्रानुसार खासदार प्रतिभा धानोरकर गटाकडे महापौर पद, तर आमदार वडेट्टीवार गटाकडे उपमहापौर आणि गट नेतेपद राहणार असल्याचं निश्चित करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपुरातल्या विदर्भ फेडरेशनच्या कार्यालयात सुनील केदार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे सर्व 27 नगरसेवक एकत्र आले। यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते। यानंतर सर्व नगरसेवकांना एकत्रितपणे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नेण्यात आलं। इथं काँग्रेस नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। इथं सर्व नगरसेवक आणि नेते एकत्र आले असले तरी त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी स्पष्टपणे जाणवत होती। वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार गट नोंदणी जरी करण्यात आली असली तरी दोन्ही गटातील मतभेद अद्याप कायम असल्याची चर्चा आहे। या मतभेदांचे पडसाद येत्या काळात मनपाच्या कामकाजात उमटण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। एकंदरीत काँग्रेस नगरसेवकांचा गट अधिकृतरित्या नोंदणीकृत झाला असला तरी पक्षातील अंतर्गत गट कायम असून हा संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही, अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। पवन झबाडे, यूसीएन न्यूज, चंद्रपूर।